भासार मेल्या मनता गयावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नमस्कार मंडळी, राम राम. कसं काय, बरं आहे ना? मी राहुल रिंगे. आज आपण चाललेलो आहोत मोरारबाजी देशपांडे यांच्या समाधीकडे. तर हा आमच्या गावातून एक शॉर्टकट रस्ता आहे. या शॉर्टकट रस्त्यातून चाललो आहे. जास्त काय लांब नाही आहे ही समाधी आमच्यापासून. तर मेन रस्ता हा तुम्हाला बाहेरून आहे, हायवेवरून नातेखिंडीतून यावा लागतो. तर आता आम्ही शॉर्टकटमधून चाललेलो आहोत. तर मग चला आपण समाधीच्या इथे जाऊया. तर मग चलो. असा आहे रस्ता, एक नंबर ना. असा आहे रस्ता, धडम 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 एकदम हायवे. मंडळींना आपण पोचलेलो आहोत किंजोळी खुर्द बौद्धवाडी. इथून हा रस्ता आहे आतमध्ये जायला. तुम्ही बघू शकता इथे बोर्ड लावलेला आहे समाधीकडे जाण्याचा. तर इथून हा असा रस्ता आहे. तर बाईक वगैरे फक्त जाऊ शकते, मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत. चालत जावं लागेल मोठ्या गाड्या घेऊन आलात तर. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर मग आपण जाऊया थोड्या वेळाने. चाललोत आम्ही. रस्ता पावसातून खूप चिखल झालाय, चिखल रस्ता झालाय. तर एकदम प्रॉपर रस्ता नाही बनवलाय. मी पाहू शकता इथे येतानाच आपल्याला ही पहिली समाधी मिळालेली आहे. ही समाधी कोणाची आहे, काय आहे ते अजूनपर्यंत कोणाला कळाली नाही आहे. कारण इथे काही असं नाव वगैरे काही नाही आहे. पण ही कोणाची तरी समाधी आहे हे एवढं नक्की. कारण ती ही इतिहासकालीन समाधी. तुम्ही पाहू शकता ह्या दगडांचं कोरीव काम वगैरे कसं आहे. तर अजूनही कारण हिचा खोदकाम करूनसुद्धा आपल्याला ते कळणार नाही कोणाचे. कारण इथे काही असं नावसुद्धा नाही आहे ही कोणाची समाधी आहे. पण एवढं नक्की मात्र ही इतिहासकालीन समाधी आहे. आणि ही त्या काळातच समाधी बांधलेली आहे. तर मग आपण चला आता पुढे जाऊया. इथं मोरारबाजी देशपांडेंची समाधी आहे, नरवीर मोरारबाजी देशपांडे. तर मग आपण पुढे जाऊया. रण धुरंधर मोरारबाजी देशपांडे समाधीस्थळ किंजोळी, तालुका महाड, जिल्हा रायगड. रण धुरंधर मोरारबाजी देशपांडे यांचा जन्म 1616 साली झाला असून त्यांचे मूळ गाव महाड तालुक्यातली किंजोळी या गावातलं आहे. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी घडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना मौर्याच्या सैन्यांकडून लढणाऱ्या मोरारबाजींच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. 1665मध्ये औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांना 1.5 लाख या फौजेनिशी स्वराज्यावर सोडलं. स्वराज्यावर यांच्या रूपाने नवीन संकट घोंघावत होते. मिर्झा राजाने ज्या प्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागेल फारच अवघड होते. मुघल सरदार दिलेरखानाने 4000 सैन्यासह पुरंदर गडाला वेढा घातला होता. गड घेण्याचा प्रयत्न केला. मोरारबाजींनी गडावरील सैन्यास घेऊन गड झुंजायची शर्त केली. स्वराज्याचे नुकसान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना 11 जून 1665 रोजी भेटण्याचे ठरविले. नेमके याच दिवशी दिलेरखानाने पठाणांच्या फौजेनिशी पुरंदर माचीवरून
बालेकिल्ल्यावर आक्रमणाला सुरुवात केली. गड राखण्यासाठी मुरारबाजींनी 700 निवडक मावळ्यांसह बालेकिल्ल्यावरून उतरून पठाणांवर झडप घातली. या झडपेत अर्ध्याहून अधिक मावळे ठार झाले. तरी हल्ला चालूच होता. हा पराक्रम पाहून दिलेर खानाने लढाई थांबवली व मुरारबाजींना तो म्हणाला, अरे तू मोगलांना सामील हो, तुला मोठी जाहीरगिरी देऊन शौर्याचे आम्ही चीज करू. हे ऐकून मुरारबाजी म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय, असे बोलून मुरारबाजी दिलेर खानावर चालून गेले. मात्र दिलेर खानाने सोडलेला बाण मुरारबाजींच्या उर्मी लागून ते जमिनीवर कोसळले. अवघ्या 700 मावळ्यांनीशी दिलेर खानाच्या 5000 फौजींशी तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तब्बल 1.5 महिने पुरंदर लढता ठेवून 11 जून 1665 या दिवशी हा महान तेजस्वी तारा सूर्यतेजात मिसळला. दिलेर खानाचा बाण लागून मुरारबाजी धारातीर्थ पडले आणि नरवीर मुरारबाजी देशपांडेंनी आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. असे होते आपले शूरवीर नरवीर मुरारबाजी देशपांडे आणि ही त्यांची कहाणी जी मी तुमच्यासमोर ठेवली. खरंच अशा शूरवीर मावळ्यांना माझं नम्र अभिवंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. समाधी पाहताय ती मुरारबाजी देशपांडेची. पहिल्या इथे फक्त आणि फक्त अशी एक मातीचा ढिगारा होता फक्त, आणि ते फक्त आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला फक्त माहीत होतं की इथे मुरारबाजी देशपांडेंची समाधी आहे. फक्त हे पहिलं नव्हतं जेव्हा मी लहानपणापासून पाहतो ही जागा, कारण माझं गाव बाजूलाच आहे. आमचं किंजलोळीच गाव, म्हणजे आमचं फक्त या किंजलोळी गावामध्ये आमच्या वाड्या आहेत. तर इथे पहिली ही समाधी होती आणि इथे समाधी पहिली होती, फक्त अशी मातीचा ढीग वगैरे होता. तर इथे लोकांनी इथल्या ज्या किंजलोळीवाल्या लोकांनी जे आमच्या गावातले होते, आम्हाला एवढा इतिहास इथला माहिती नव्हता, तर आम्ही एवढं काही लहान होतो त्याच्यामुळे आम्ही एवढं काही लक्ष नाही दिलं. पण जेव्हा सह्याद्री प्रतिष्ठानला यांना ही समजलं की इथे समाधी आहे, तेव्हा ते लोक आले 2022ला. इथं तुम्ही पाहू शकता इथे त्यांचं लिहिलेलं आहे. तर ते 2022ला जेव्हा आले, तर जेव्हा त्यांनी असं खोदकाम केलं तेव्हा त्यांना अस्थी मिळाल्या. अस्थीमध्ये काही अंगठ्यासुद्धा होत्या. तर ते अवशेष जे मिळाले त्यांच्यात काही हड्डीसुद्धा होत्या. तर ते लॅबला पाठवण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी पाठवल्यानंतर तेव्हा ते सिद्ध झालं. त्यांच्या हड्डी जे काही लॅबमध्ये पाठवल्यानंतर त्यांनी त्याचा मोजमाप वगैरे करून जे काही अवशेष भेटलेले त्या याच्यामध्ये, तर त्याचं मोजमाप करून तेव्हा सिद्ध झालं की ते मुरारबाजी देशपांडेंची समाधी आहे. आणि ह्यांचा वाडासुद्धा होता, तो मुळगाव, जेव्हा यांचं गावाचं नाव आहे, जे मूळ त्या गावामध्ये राहायचे त्यांचं त्या गावाचं नाव मुळगाव आहे, तिथे त्यांचा वाडासुद्धा होता. पण काही कारण तो आता नाही आहे तिथे, आपल्याला तो पाहायला भेटणार नाही आहे, कारण तो मोडण्यात आला आहे पूर्णपणे. आणि तिथे फक्त आता त्यांचं जागा म्हणून आहे, पण असं तिथे त्यांचा वाडा म्हणून काय ठेवला नाही आहे. तर असा सगळा हा इतिहास आहे इथला. मुरारबाजी देशपांडे त्यांनी आपल्याला एक धडा आहे पुरंदरचा वेढा. त्या पुरंदरच्या वेढ्यामध्ये पूर्ण इतिहास आहे. तो कितवीला आहे तर मला खरी आठवत नाही आहे, पण तो आहे पुरंदरचा वेढा म्हणून त्या धड्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये मुरारबाजी देशपांडेंचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. आणि असा सगळा इतिहास आहे मुरारबाजी देशपांडेंचा. आणि इथे समोर पाहू शकता इथे मंदिरसुद्धा आहे. तो मंदिरसुद्धा शिवकालीन मंदिर आहे, महादेवाचंच मंदिर आहे. नंदी पाहू शकता. मंडळीनो, हे तुम्ही जे चित्र पाहताय, जे दगडी कोरीवकाम पाहतोय, ह्या काही अशा देवाच्या मूर्त्या वगैरे नाही आहेत. ही कोडिंग लँग्वेज आहे जी तेव्हा केलेली आहे लँग्वेज, म्हणजे ज्या लोकांना समजलं पाहिजे. याचा अर्थ असं होतो की तुम्ही ते खाली पाहू शकता, इथे मृतदेह दाखवलेला आहे. जे कोणी युद्धामध्ये गेलेत त्यांची ही बॉडी आहे आणि हे त्यांची फॅमिली आहे.
आणि त्याच्यानंतर हे कसे ते कसे वारले तर तो त्यांचा फोटो आहे. म्हणजे हे त्यांचा असा अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे की हे युद्ध करतात आणि युद्ध करताना हे मरण पावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर वरती फोटो आहेत, म्हणजे हे एकटे होते आणि त्यांच्या समोर असे 2 हे होते युद्ध करणारे आणि त्या असे युद्ध करून त्यांची ते मरण पावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे हा चित्र असं दाखवतो की ते देवाघरी गेलेले आहेत असं आहे. आणि जेव्हा हा चित्र तुम्हाला दिसतो तेव्हा अशा खूप ठिकाणी गड किल्ल्यांवर वगैरे तुम्ही ह्या अशा मूर्त्या पाहिल्या असाल, तिथे हे असे खूप आहेत. ह्या मूर्ती हे जे आहेत चित्र हे असे दर्शवतात की जे कोणी मावळे होते आपल्या महाराजांबरोबर ते त्यांना ज्यांचे फॅमिली भेटले, त्यांचा परिवार भेटला आहे, त्यांच्याबरोबर हा फोटो दाखवलेला आहे. तुम्ही पुढे पाहू शकता इथे फक्त सिंगल आहे, म्हणजे फॅमिली नाही आहे. तेव्हा त्यांची एक आठवण म्हणून अशी ठेवून गेलेली आहे. म्हणजे कोरीव कामामध्ये हे करून दिलेलं आहे. ते वारलेत, ते असे युद्धामध्ये वारलेले आहेत आणि त्यांना बंदिस्त केलेलं आहे. हे बंदिस्त केलेलं त्यांचं चित्र आहे आणि बंदिस्त करून त्यांना मारलेलं आहे. तेव्हाचा हा चित्र आहे. त्यांची फॅमिली नाही, ते हे सापडले नाही आहेत त्यांच्या फॅमिलीला, तेव्हा तो त्यांचा सिंगल फोटो आहे. आणि इथे पुढे पाहू शकता असे आहेत. तर ही त्यांची कोडिंग लँग्वेज आहे. ते त्यांना कसे मारले, ते कुठल्या युद्धात मारले मरण पावले असे. हा भारत आमच्या महाड विभागात फक्त मोरारबाजी देशपांडेच मावळे म्हणून नव्हते, असे बरेच मावळे होते. तर हे त्यांचा इतिहास इथे आहे. आणि हा चित्र तुम्ही पाहू शकता की हा चित्र असा आहे, असं मला पण पहिलं वाटलं होतं की हा असे कोणी देवाचे वगैरे फोटो, पण हे देवाचे फोटो नाहीत, ही कोडिंग लँग्वेज आहे की हा सतीचा हात आहे. तुम्ही पाहू शकता हा सतीचा हात आहे. तर तेव्हा त्या कालीन अशी एक प्रथा होती, तुम्हाला माहिती आहे सती जाणं. जेव्हा आपला कोणी घरातला एका बाईचा नवरा वारतो, मृत्युमुखी पावतो, तेव्हा एक प्रथा होती, तेव्हा ती सती जाते. तेव्हा तसा तो फोटो आहे, हा चित्र आहे सती जाण्याचा. असे आहे बघा, असे म्हणजे प्रत्येक अशा कोण किती गेलेले आहेत त्यांचे हे चित्र आहेत. 1 2 3 आणि हे मृत्युमुखी पावलेले. इथे बघू शकता तुम्ही घोड्यावरून त्यांना मारण्यात आले. पाहू शकता हा घोडा आहे, घोड्यावर बसलेला आहे आणि इथे तो भाला आहे आणि भाल्याने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि तेव्हा ते मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि ते पाहू शकता. आणि हा फोटो आहे की हे देवाघरी गेलेले आहेत असं त्याचा अर्थ होतो. इथे पण बघा हे सती गेलेल्याचेच आहेत. ह्या सगळ्या दगडांवरचा हा जो आहे हे चित्र आहेत कोरलेले, हे यांचा अर्थ असा होतो. तर इथे या साईडला पण तुम्ही पाहू शकता, या साईडला पण आहेत असे बरेच चित्र आहेत. हे बघा असे कोरीव काम केलेले आहेत. ह्या सगळ्या कोरीव कामाचा सगळ्या दगडी काम जे आहेत कोरीव काम केलेले त्या प्रत्येकाचा एक इतिहास लिहिलेला आहे की त्यांनी युद्धामध्ये कसे त्यांनी युद्ध केलं आणि ते कसे मृत्युमुखी पावले. हा सगळा ते सांगते. ह्या जे कोरीव काम आहेत हे सगळ्या त्या गोष्टी सांगतात की प्रत्येक मावळा हा कसा मृत्युमुखी पावला, युद्धामध्ये त्याचं कसं मरण आलं, त्यांना कसं मरण आलं, हे सगळ्या गोष्टी पावतात. आणि नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सगळा इथला परिसर दाखवलेला आहे. मोरारबाजी देशपांडेंची तुम्हाला समाधीसुद्धा दाखवलेली आहे, तुम्ही समाधी पाहतच असाल. तर माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार जेवढा मी तुम्हाला इतिहास सांगायचा होता इथला तेवढा मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर माझ्याकडून काही राहिलं असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि खरंच तुम्ही या समाधीजवळ या, भेट द्या. आणि खरंच खूप इथला इतिहास सर्व परिसर खूप छान आहे. आणि त्या अंगठ्या पण इथं ज्या मिळाल्या जातात ते आपल्या कुंडली बुद्रुकमध्ये ग्रामपंचायत तिथे आहेत. त्या आपल्याला दाखवता येणार नाहीत कारण ते दाखवत नाही आहेत आपल्याला, त्याच्यामुळे आपण काही त्यांना दाखवू शकत नाही. त्याच जर मी दाखवण्यात का मी असा प्रयत्न नक्की करेन, जर दाखवायचं तर मी नक्की दाखवेन.
पण त्या बघूया, आपण ट्राय करूया. मी इथे विचारलं पण ते बोलतात की ते दाखवत नाही आहेत, त्या आपल्याला काय बघता येणार नाहीत. तर असा सगळा हा इतिहास आहे. आणि हा इतिहास खूप काय त्यांचं म्हणजे तेव्हाचं एक वेगळी ऊर्जा असेल की आज त्यांनी स्वराज्यासाठी, आपल्या महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. खरंच त्यांना मानलं पाहिजे. आणि तुम्हाला ही विनंती करतो, अशा आपल्या मावळ्यांचा इतिहास, आपला गडकोट, आपले जे काय आहेत इतिहासकालीन सगळ्या गोष्टी आपल्याला जपायला पाहिजेत. आणि जसे सह्याद्री प्रतिष्ठान करतायत तसं आपल्याला पण त्यांना एक थोडासा हातभार दिला पाहिजे. आणि त्यांचे सह्याद्री प्रतिष्ठानचे खरंच एक मनापासून आभार. यास त्यांच्यामुळे खरंच खूप गोष्टींना, खूप इतिहास आपल्याला बघायला मिळतात. काही गोष्टी त्या खूप जपतात. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. चला, आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया. राम राम.